नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना. मी पण मस्त आहे, मजेत आहे. तर माझ्या स्टाईलमध्ये तुम्हाला मी झटपट बिर्याणी रेसिपी दाखवत आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर बघा, मी आता बिर्याणी स्टार्ट केलेली आहे. पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि बघा, तळलेला कांदा आहे, टोमॅटो आणि कांदा सोबत टाकलेला आहे, कारण कांदा तळलेला होता म्हणून लगेच सोबतच टोमॅटो पण टाकलेला आहे. त्याला आपण 1-2 मिनिटं फ्राय करूया. 2 मिनिटं बाकी आहे, तोपर्यंत आपण कोथिंबीर तोडून घेऊया सजावटीसाठी. शेवटी कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकूया. हे बघा, याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे. आता चिकन 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करणार आहोत. साधी आणि सोपी पद्धत आहे. गरम मसाला न टाकता मी बनवणार आहे. फक्त सुक्या मसाल्यांमध्ये बनवणार आहे. आणि याच्यामध्ये फक्त मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे. कधी कधी मी पुदिना पण टाकते. आज माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी नाही टाकलं. तरी पण एवढं सामान्य जरी टाकलं ना तरी पण बिर्याणी टेस्टी होईल. तर चिकन फ्राय झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण वाटलेला मसाला टाकूया. आणि आता याच्यामध्ये आपण लगेच सुके मसाले टाकणार आहोत. गरम मसाला 1 चमचा आहे, हळद अर्धा चमचा आहे, मिरची पावडर 1 चमचा आहे, जिरा पावडर अर्धा चमचा आहे आणि धना पावडर 1 चमचा आहे. दोन चमचे मीठ टाकणार आहे मी. आणि हा बिर्याणी मसाला आहे, हा पण मी टाकणार आहे. 1 चमचा बिर्याणी मसाला टाकणार आहे. मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. हे बघा, छानपैकी मसाले मिक्स केलेले आहे. आता याच्यामध्ये थोडंसं 2 मिनिटं मसाले फ्राय होऊन द्यायचे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू पहा. खूप छान अशी बिर्याणी बनवत आहे आणि साधी आणि सोपी आहे. याच्यामध्ये आता आपण 1 लिंबू टाकूया. दही टाकूया. छानपैकी मिक्स करायचं परत. त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचं. असंच याला 10 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. आणि हे शिजल्यानंतर आपण भात वगैरे टाकून बिर्याणीची लेयर लावणार आहोत. तर चला, आपण आता 10 मिनिटानंतर भेटूया. तर चिकन आता झालेलं आहे. तर आपण आता भात वगैरे टाकून बिर्याणी दमला लावणार आहोत. तोपर्यंत गॅसवरती तवा ठेवूया, म्हणजे तवा गरम होऊन जाईल. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा, छानपैकी चिकन शिजलेलं आहे मस्तपैकी. आणि इकडे सगळं सामान पण आहे सजावटीचं. आणि इकडे भात पण आहे.
तर भात टाकलेला आहे, आता कोथिंबीर टाकूया. सोबत फ्राय केलेला कांदा पण आहे. आणि त्याच्यासोबत हा फूड कलर आहे रेड कलरचा. मिनिटं याला आपण वाफेवरती शिजवणार आहोत आणि 10 मिनिटानंतर एकदम परफेक्ट आपली बिर्याणी तयार होणार आहे. तर 10 मिनिटानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवते बिर्याणीचा फायनल लुक. तोपर्यंत बाय बाय. बिर्याणीचा फायनल लुक तुम्हाला दाखवते आणि बिर्याणी एकदम फर्स्ट क्लास तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे बघा बिर्याणी कशी आहे सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला प्लेटमध्ये मी काढून सुद्धा दाखवणार आहे की आपली बिर्याणी कशी झालेली आहे. तर एकच मिनिट वेट. तर तुम्ही बघू शकता बिर्याणी किती सुंदर अशी बनलेली आहे. आणि कशी दिसते बिर्याणी तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. खूपच सिंपल आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही बघितलीच आहे पूर्ण रेसिपी. तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. चला तर मग भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.